दुसऱ्या मॅच कडे वियानेट कोपरखिरणे त्यांच्या विरुद्धामध्ये नितेश एट कळंबोली 4 ओव्हरची मॅच असणारा या सामन्यामधून विजेता संघ लगेचच जय साई एंटरप्राइजेस नेरुळ या टीमच्या समोर खेळणारा नवा आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राइक वरती अजय अभिया, नॉन स्ट्राइक वरती सुशांत आहेत. सन्माननीय प्रभाकरजी सुधार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतो. स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला अभि पाहायला मिळतोय. कोपरखिरणे टीम कडनं सातत्याने खेळताना दिसतो आणि चांगली बॅटिंग सातत्याने करत असतो आणि त्याचा प्रतिउत्तर देत असताना पहिलाच बॉल वरती चौका ठोकलाय. तीन झालेत. चला पहिल्या 2 बॉल जे आहेत ते निर्धाव होते. तिसऱ्या बॉल वरती चौका ठोकला. चौथा बॉल आता निर्धाव आला. अभि एक आक्रमक फलंदाज आहे. अंडरम बॉक्स क्रिकेट नवी मुंबईमध्ये हाही खेळाडू एक चर्चेमधला आहे. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. लाजवाब फटका, परंतु फिल्डिंग त्यापेक्षाही जबरदस्त पाहायला मिळाली आहे. खूप चांगले एफर्ट्स लावत असं आपल्या टीमसाठी कॅप्टन स्वतः नितेश एट कळंबोली टीमचे आपल्या टीमसाठी तब्बल 3 धावा वाचवल्यात. अभि पाहत आहेत, चेक करतायत, परंतु पंच सांगतायत की सेफ आहे. बॉल जो आहे तो वेळेवरती आतमध्ये ढकलला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रत्येक बॉल जो आहे तो ऍक्शन रिप्लेने ते दाखवत आहेत आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण असतं. यावेळेस हा बॉल भरपूर वेगवान होता. नभा यांचा व्हाईट बॉल आपला पाहायला मिळतो लेग स्टंपच्या बाहेर. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय पहिला धक्का लागला वियानेट कोपरखिरणे या टीमला. सेकंड ओव्हर मध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. समोर अभि आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. चांगला खेळाडू आहे अभि. कोपरखिरणे टीमचा बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ सातत्याने साकारलाय त्याने. केसांची हेअरस्टाईल थोडीशी हार्दिक पांड्याची आठवण करून देते. असा खेळ आहे या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अभिचा चांगला आहे. 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र बॅटची एज लागली आहे का? जोरदार अपील कळंबोली टीमने केली आहे. पंचांना काही इंटरेस्ट नाहीये. विशाल भोईर यांच्यावरती मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न ते करतात, परंतु अक्षय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राइक वरती सागर आहेत. अभिला इथून चार्ज घ्यावा लागणार आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आलाय अभिच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र कळंबोली टीमने मात्र इम्प्रेस केलंय, प्रभावित केलेला आणि सातत्याने चांगली गोलंदाजी ते सध्या करत आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये नवाचा चांगला षटक आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा गरकन बॉल फिरलाय. वाईटची मागणी करतायत, परंतु अमर वारंगे सर सांगतायत की हा वाईट बॉल नाहीये. त्यांच्या डिसिजनवरती डाऊट घेऊच नका, कारण की नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर काळ त्यांनीही गाजवलेला आहे. यावेळेस टॅप केलाय आणि इथे आता थांबवता येणार नाहीये बॉलला. बराच उशिरानंतर मोठा फटका आला वियानेट कोपरखिरणे या टीमसाठी आणि टीमची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 10 धावा धाफलकावरती लागल्यात. आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. इथून सिंगल डबल नाही तर माहिती आहे त्यातून चार्ज घ्यावा लागणार आहे. नितेश एट कळंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतो समोर गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर हा व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. जिथे धाव संख्या थांबली होती, स्थिरावलेली होती,
तर रन्स येतात. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला होता परंतु एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. बॉल परफेक्ट बॅटवरती आलेला नाहीये आणि त्याच कारणामुळे इथे मात्र आपण पाहतोय थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतं. अभि यावेळेस पुन्हा एकदा चॉप केला बॉलला. सिंगल रन शेवटच्या बॉलवरती आले. सिंगल 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण नवाला पाहणार आहोत गोलंदाजीसाठी. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या टोटल रन्स 12 धावा दाफलकावरती 1 गडी बाद. विहानेट कोपरी खेळणे संघ. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे. नवा यांचा पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी नवाने केली आणि त्यांना तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्राचारण केलं गेलं. वैयक्तिक दुसरं घेऊन वाईट बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल रन म्हणजे 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. विहानेट कोपरखेरणे टीमला. 12 बॉल इथून शिल्लक आहेत आणि अभि जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा चांगले येतील यात काही शंका नाही. इथे पुन्हा एकदा बॉल पकडून फेकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नाहीये. हा बॉल सुरक्षितरित्याने अडवलेला आहे. डॉट बॉल. त्यावेळेस टॅप केलाय. वर शॉट फक्त बॉलला दाबलंय खाली आणि बॉल सीमारेषा पार. ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय. शरद आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये अभिला लवकरात लवकर स्ट्राईक वरती आणावा लागणार आहे. स्टॅप केला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. बॅट वरती 2 वेळा बॉल लागला की काय. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय आणि टीमची धावसंख्या आता 28 धावा. सागरी त्याला मात्र साथ देत असताना जिथे मात्र स्ट्राईक साठी धावत होता अभि पहिल्याच बॉलवरती सागरने ठोकलाय चौकार. 4 धावा. 28 धावा सध्या दाफलकावरती लागल्यात. नितेश शेट कळंबोली संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्थिरावलेला होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये व्यवस्थित होता. नंतर मात्र धुलाई चांगली केली अभिने. सुरुवात चांगली केली होती. विहानेट कोपरखेरणे संघ. यावेळेस हा बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल आला. 2 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 28. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमारेषा पार. दुसरा चौकार या ओव्हर मधला. तर 32 पर्यंत पोहोचला संघ. 32. पर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेस मात्र बॅटची एज लागली आहे. विकेट किपरने पकडलाय चांगला झेल आणि फलंदाज झालेत सागर बाद.
वैष्णव आलाय, नवीन बॅटर. बॉल झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 4 झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस हा बॉल नो बॉल टाकला गेलाय. थोडासा पुढे उभा राहिला होता बॅटर, त्याच कारणामुळे थोडंसं पिचिंग साठी मात्र थोडासा अडथळा निर्माण होता. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल मात्र निर्धाव आला. अभिला स्ट्राईक वरती आणायचं होतं. अख्खी ओव्हर, संपूर्ण ओव्हर नॉन स्ट्राईक वरती बघत बसलाय. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या दाफलगावर टोटल रन्स लागलेत 33. नवीन बॅटर मैदानामध्ये आदित्य आलाय. चला शेवटचा बॉल आहे. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. बॅटिंग करणारी टीम विया नेट कोपरखेरणे. टीमची धावसंख्या टोटल लागल्या धावा 34. शेवटचा बॉल निर्धाव आला. हाही बॉल आणि अभिला नॉन स्ट्राईक वरती ठेवणं ही सर्वात मोठी चूक होती विया नेट कोपरखेरणेच्या. आणखीन एक फलंदाजाची 33 धावा दाफलगावरती लागलेत आणि 34चं टार्गेट आहे. 34. शिरोणे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक नौका संघाने खूप चांगला खेळ ते साकारत आहेत. परंतु कालच्या दिवसामध्ये आमचे शिरोणे गावचे 40+ जे खेळाडू आहेत त्यांनी खूप चांगला खेळ साकारला आहे आणि बोनकोड्याच्या मैदानावरती 2य क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी उचललेली आहे. आणि मेगा फायनलचे जे सामनावीर ठरले होते ते आमचे सचिनजी भोईर, ते आमचे मामाजे मागे बसलेले आहेत. कारण नाही त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. सध्या तानाजी काका जर पाहिलं तर त्यांनी खूप चांगला खेळ साकारला आहे संपूर्ण शिरोणे गावासाठी 40+ क्रिकेटसाठी. आणि आज मात्र ते 40+ क्रिकेट आणि ते अस्तित्व नवी मुंबईमध्ये टिकवण्यासाठी मात्र खूप चांगला क्रिकेटचा खेळ मात्र शिरोण्यातील जे 40+ खेळाडू आहेत तेही मात्र करत असताना त्यांनाही भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी आम्ही देतोय. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, भरपूर वेगवान थ्रो होता हा आणि फलंदाज झालेत बाद.
इंटरेस्टिंग होतं हे, कारण की जर नॉन स्ट्राईक वरचा फलंदाज त्याला स्ट्राईक वरती लवकर धावायचं होतं, थोडासा वेट करत राहिला, थांबला. स्ट्राईक वरती जो फलंदाज आहे त्याचा कॉल येणं भरपूर महत्वाचं होतं. जसा कॉल आला परंतु थोडासा उशीर झाला आणि क्विकली थ्रो करत असताना मात्र फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. शॅगी सागरने जो थ्रो केला होता आणि बॅटरला मात्र परतावं लागलं. शरद डायमंड डकचा शिकार ठरला आणि नवीन बॅटर नंबर क्रमांक 3 वरती संदीप आलेत. संदीप नंबर क्रमांक 3 वरती. धनाजी यांचंही स्वागत झालंय. व्हीएस ग्रुपच्या मॅचेस आणि ज्या ज्या वेळी कार्यक्रम होतो त्या त्या वेळेस मात्र धनाजी यांचा रोल भरपूर महत्वाचा राहतो. स्ट्राईक वरती संदीप आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला सुशांत पाहायला मिळतात. यावेळेस टॅप केला क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळाला आपल्याला. वियानेट कोपरकिरणे संघ आतापर्यंत तरी चांगली बॅटिंग केली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये अभिला नॉन स्ट्राईक मध्ये ठेवण्यामध्ये थोडासा यशस्वी झाला होता कळंबोली संघ. तर बॉलिंग मध्ये इथून थोडंसं कमबॅक चांगलं करावं लागणार आहे त्यांना. यावेळेस भरपूर वेगवान चेंडू टॅप केला आणि इथे गपलत झाली आहे, चूक झाली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं हा बॉल निघून गेलाय. पहिला चौकार आला आहे नितेश शेठ कळंबोळी या टीमसाठी. वेळेस पुन्हा एकदा टॅप केला. फुल टॉस बॉल होता. संधी होती कारण की हा बॉल फक्त दाबायचा होता आणि 4 धाव मिळाल्या असत्या. 34 धावसंख्येचा टार्गेट जे ते चेस करायचं आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. त्यानंतरचा सामना पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्याला शैलेश मूर्ती नेहरू संघ दिसणार आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा राहुल म्हात्रे सारखा खेळाडू, सिद्धेश कडू सारखे खेळाडू, प्रज्वल सारखा खेळाडू, गौरव सूर्यवंशी खेळाडू खेळताना दिसणार आहेत पुन्हा एकदा आपल्याला. टीमची धावसंख्या दाफलगावती टोटल लागल्यात 7 धावा दाफलगावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिल्या संपल्याने टीमची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती लागल्यात 8 धावा या दाफलगावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज येईल आता. आदित्य नवीन गोलंदाज आला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर पाहिलं तर 7 धावा, 8 धावा खर्च झाल्यात. सेकंड ओव्हरमध्ये आता आदित्य आलेला आहे. समोर बॅटिंग करण्यासाठी बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या. यावेळेस खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉलने केली आहे सुरुवात सेकंड ओव्हरची. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. वियानेट कोपरखिरणे संघ तुम्हाला आम्ही ताकीद देतोय की प्रत्येक बॉलवरती तुम्ही टीम मिटिंग घेतलाय अभि, कारण की नंतर आम्हालाही रिस्ट्रिक्शन आहेत. आवाज थोडासा आम्हालाही कमी करावा लागतो. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही लॉट्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज होत आहेत तयार. यावेळेस व्हाईट बॉल टाकला गेलाय. बॉक्स क्रिकेटमध्ये अवंतर स्वरूपाचे धावा ज्या आहेत ना, तर भरपूर महागड्या ठरतात आणि खऱ्या अर्थाने
कठीण होऊ शकतं हे जर तुम्ही टार्गेट जर 34 धावसंख्येचं फेस करता. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर तयार राहायचं आहे शैलेश मूर्तीवाले. यानंतरची मॅच आपली होणार आहे. इथून जो सामना जिंकेल तो शैलेश मूर्ती या टीमच्या समोर खेळणारा. तर आदित्य पुन्हा एकदा तयार होता. सोळा चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू 24. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आदित्य वेळ जरूर घेत आहेत परंतु पिचिंग जी आहे ती प्रॉपर आहे. पिचिंग चांगली आहे आणि निर्धाव चेंडू जेवढे येतील ना. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 24ची गरज आहे. इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता. आणि नितेश शेट कळंबोली या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला गेला. आणखीन एक डॉट बॉल. बॉल आतापर्यंत जर पाहिले तर 4 झालेत. 14 मध्ये आता 24 रनची गरज आहे. 14 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार. हो इथे मात्र बॅट तुटलेली आहे. कारण की एवढ्या जोराने जर बॅट तुम्ही विकेटवरती आपटाल ना तर ती बॅट आहे बाबा ती लोखंडाची नसते, ती लाकडाची असते. त्याला प्रेमाने मात्र थोडंसं वापरायला हवं असं सातत्याने प्रत्येक बॅटर सांगत असतो. आता त्या बॅटला चेक करतोय की ही आपटल्यावरती तुटणार तर नाही ना. कारण की त्याला माहिती आहे आता आपटायचीच आहे. बॅट आपटली तरच सामना जिंकणार आहोत. आता सिंगल डबलने काही होणार नाही. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 10 धावा. 24 रनची अजूनपर्यंत गरज आहे. येणारे बॉल 13 आहेत. पुढे सरसावत पुन्हा एकदा. प्रयत्न चांगले होते परंतु आणखीन एक विकेटचं पतन. 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. आदित्यने खूप चांगले षटक पाहायला मिळाला. तर शेवटचे 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 24 धावा.
सुशांत आलाय नवीन गोलंदाज आणि नॉन स्ट्राईक वरती बॅटर नवीन आलाय बॉबी. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता इथे रनआउट अगदी सोप्या पद्धतीने. आणखीन एक विकेटचं पतन आणि नितेश शेट कळंबोळीसाठी हे आव्हान आता कठीण होत चाललंय. 11 मध्ये बनवायचे 24 धावा. इथे आणखीन एक विकेटचं पतन. रनआउटच्या सुरुवातीमध्ये आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. पूर्णपणे बॅकफूट वरती नितेश शेट कळंबोळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करणं थोडंसं कठीण जरूर जाणार आहे कारण की विकेट जे आहेत ना वारंवार पडत चालत कळंबोळी टीमचे. आणि विहानेट कोपरकिरणे संघ मात्र या सामन्यावरती अभिराज्य गाजवत असताना तर याही बॉलवरती सिंगल आलेली आहे. आतापर्यंत बॉल झाले ते ओव्हरचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 11. बराच उशिरानंतर मात्र ही एक धाव आलेली आहे. त्यावेळेस टॅप केलाय बॉलला परंतु ताकद थोडीशी कमी पडली. 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये कळंबोळी टीमला. फटका चांगला आहे कार्पेटच्या सहाय्याने भरपूर जोरकस फटका. आता 7 मध्ये बनवायच्या 22 धावा. शेवटची 7 बॉल 22 रनची गरज आहे. या ओव्हर मधला शेवटचा बॉल असणारा. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला होता दमदार होता परंतु डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. जय साई एंटरप्राइजेस 8 अर्थातच शैलेश स्मृती नेरुळ संघ आपण सज्ज राहायचा. या सामन्याचा विजेता संघ आपल्या समोर 2 हात करणार आहे. यानंतरची मॅच व्हाईट बॉल टाकला गेला. 6 चेंडू आणि आता मात्र 20 धावसंख्येची गरज आहे.